सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात बैठकीसाठी भुजबळ, दीपक केसरकर, संदीपान भुमरे दाखल। नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात याचिका, सुनावणीसाठी लवकरच तारीख देणार। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केलं स्पष्ट। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे करोडो रुपये, भाजप आमदाराचा आरोप। मग मुख्यमंत्र्यांच्या घरी धाड का टाकली नाही, उद्धव ठाकरेंचा सवाल। एसीबीने बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत लावली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची किंमत लावली। उद्धव ठाकरेंचा तपास यंत्रणांवर हल्लाबोल। नवी दिल्लीतील जंतर मंतरवर ईव्हीएम विरोधात आंदोलन, भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्रामांच्या नेतृत्वाखाली आंदोलन। मुख्यमंत्र्यांकडे गणपत गायकवाडांचे कोट्यावधी रुपये असल्याचा आरोप, एकनाथ शिंदेंवर पीएमएलए कायद्याअंतर्गत कारवाई करावी, संजय राऊतांची मागणी। काही लोक सुपारी घेऊन बोलतात, खोटं बोलून मराठ्यांचं वाटोळं करू नका, जरांगे पाटलांचं आवाहन। तर सत्तेतील काही लोक सोशल मीडियावर टीका करतात, जरांगेंचं वक्तव्य। अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर व्हावं यासाठी 10 फेब्रुवारीला बैठक घेऊन उपोषणाला बसणार, जरांगेंचा सरकारला इशारा। माढा लोकसभेसाठी शरद पवार गटाची मोर्चे बांधणी, जयंत पाटलांचा उद्या सोलापुरात मेळावा, मेळाव्यात उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता। दिल्लीमध्ये भाजपाचं 17 आणि 18 फेब्रुवारीला 2 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन, अधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहणार। राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला होता, पण अचानक काही घडामोडी घडल्या आणि काही जण विरोधात गेले। बारामतीत अजित पवारांचा गौप्यस्फोट। वन नेशन वन इलेक्शनला मुख्यमंत्री शिंदेंचा पाठिंबा, शिंदेंच्या पाठिंब्याचं कोविंद समितीला पत्र। वन नेशन वन इलेक्शन निवडणुकीसाठी 35 राजकीय पक्षांकडून प्रतिसाद। विधानसभेच्या जागा वाटपावर सकारात्मक चर्चा झाली तरच भाजपासोबत राहणार, जागा वाटपावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षासोबत आता उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षही सुरू, मदत कक्षाच्या माध्यमातून गरजूंवर मोफत उपचार होणार। नागपूर जिल्हा परिषदेसमोर भाजपाचं आंदोलन, पंतप्रधानांच्या पोस्टरचं विद्रुपीकरण केल्याचा निषेधार्थ आंदोलन। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात दौरा, अजित पवार गटाच्या इस्लामपूरमधील कार्यालयाचं अजितदादांच्या हस्ते उद्घाटन। पुण्यात काँग्रेस भवनमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा, काँग्रेस विद्यार्थी प्रदेशाध्यक्षासह 4 जणांची जिल्हा उपाध्यक्षाला मारहाण। बेस्ट महावितरणला प्रीपेड स्मार्ट मीटरची सक्ती होण्याची शक्यता, केंद्र सरकारच्या कर्जामुळे प्रीपेड स्मार्ट मीटरच्या सक्तीची चिन्ह। राष्ट्रीय स्तरावरील बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनात भिवंडीचा विद्यार्थी मितेश विस्पुतेचा प्रथम क्रमांक, मितेश विस्पुतेवर शिक्षक आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव। सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या अभ्यासक्रमात होणार बदल, 10वीला 3 आणि 12वीला 2 भाषा अनिवार्य, भारतीय भाषेच्या शिक्षणासाठी सीबीएसई बोर्ड आग्रही। सीए परीक्षेसाठी अर्ज नोंदणी सुरू, 3 ते 9 मार्च दरम्यान अर्ज जमा करता येणार। लडाख केंद्रशासित प्रदेशाला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी आंदोलन, आंदोलनात मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग। शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांकडून राज्यव्यापी संपाची हाक, 7 तारखेपासून निवासी डॉक्टरांचा काम बंद आंदोलनाचा इशारा। आयकर विभागाच्या पथकाकडून 8 शासकीय कंत्राटदारांच्या कार्यालयावर छापेमारीत 8 कोटींची रोकड आणि 3 कोटींचे दागिने जप्त। गायक शंकर महादेवन आणि तबलावादक झाकीर हुसेन यांना ग्रॅमी पुरस्कार जाहीर, ग्रॅमी पुरस्कारामध्ये भारतीयांचा डंका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।